तर आज आपण अशी मस्त भेंडीची भाजी करणार आहोत. झटकीपट अगदी सुंदर अशी 10 मिनिटात होणारी पण अगदी चवीला भन्नाट अशी भेंडीची भाजी. ज्याला आवडत नाही तोही खाणार. तशी भेंडीची भाजी सर्वांनाच आवडती, पण ज्याला आवडत नाही तोही अगदी आवडीने खाणार अशी भेंडीची भाजी आज आपण अशा प्रकारे करू. तर आज आपण अशी भेंडीची भाजी करणार आहोत. पावशेर भेंडी घेतलेली आहे आपण. ती छान स्वच्छ धुतली, पुसून घेतली आणि मग कट करून ठेवलेली आहे. तर आज आपण भेंडीची साधी सोपी 10 मिनिटात बनणारी भाजी करणार आहोत. कढई ठेवलेली आहे. आता आपण तेल घालूया 2 चमचे. गॅस लो टू मीडियमच ठेवायचा. मोहरी घालू. मोहरी तडतडली, जिरं घालूया अर्धा चमचा. हिंग घालू चिमूटभर. कढीपत्ता घालूया. लसूण घालूया. 5-6 पाकळ्या बारीक चिरून घेतलेला आहे. 3 हिरव्या मिरच्या कट करून मिक्स करूया. कोथिंबीर घालूया थोडी. एक कांदा चिरलेला घालू. चांगला आपण सोनेरी रंगावर कांदा परतून घेऊया. आता कांदा छान परतून घेतलेला आहे. आता टोमॅटो टाकूया. एक टोमॅटो घेतला होता तो टाकूया. तो पण चांगला मऊ करून घेऊया आपण. हळद घालूया अर्धा चमचा. काश्मीरी मिरची पावडर घालूया 1 चमचा कलरसाठी. 1 चमचा धना पावडर. अर्धा चमचा जिरा पावडर. चवीनुसार मीठ घालूया. आता सर्व एकत्र करूया. आता भेंडी घालूया आणि छान परतून घेऊया आपण. गॅस लो टू मीडियमच ठेवायचा. चांगली परतून घ्यायची. मस्त हलवायचं आणि झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ देऊन घेऊया. आता वाफ देऊन घेऊया 2 मिनिटं. आता 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत. आता आपण झाकण उघडून बघूया आपली भेंडी कशी झालेली आहे. अगदी चिकट नाही झाली, काही नाही, अशी मस्त फडफडीत झाली. शिजली पण गेलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण ह्याच्यावर कोथिंबीर टाकूया आणि थोडं दाण्याचा कूट टाकू. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, तसं ऑप्शनल आहे दाण्याचा कूट. आणि थोडी कोथिंबीर घालूया परत एकदा. फोडणीत घातल्यावर फ्लेवर छान येतो आणि वरतून आपण परत एकदा घालू. आता मिक्स करून घेऊया आपण छान. भेंडी तशी सर्वांनाच आवडती, पण ज्यांना आवडत नाही त्यांना अशी भेंडी केली की आवर्जून खाणार अगदी आवडीने. सुंदर होती भेंडीची भाजी अशी करून बघितली की. मी हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे आणि मी कलरसाठी काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे. कलर सुंदर दिसतो आणि चवही सुंदर येते. तुम्ही बघू शकता अगदी फडफडीत आपली भेंडीची भाजी अगदी फडफडीत झालेली आहे. बिलकुल चिकट नाही, काही नाही आणि सुंदर झालेली आहे. अगदी 10 मिनिटात तयार होते. शिजली पण गेलेली आहे आपली अगदी. तर आता आपण काढून घेऊया.
तर आज आपण इथे अशी भेंडीची भाजी करून दाखवलेली आहे. अगदी झटकीपट, अगदी सुंदर अशी, चिकट न होणारी, अगदी फडफडीत अशी, सुंदर चवीला सुंदर, दिसायला सुंदर आणि खायला सुद्धा सुंदर अशी मस्त अशी भेंडीची भाजी अगदी 10 मिनिटात झटकीपट करून दाखवलेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत बाय.